श्री स्वामी समर्थ. वारकरी निघाले आहेत पंढरीला आणि आपण त्यानिमित्त संत निवृत्तीनाथ यांची जीवनकाळ गाथा ऐकत आहोत. संत निवृत्तीनाथ हे ज्येष्ठ बंधू होते संत ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताईचे. त्यांनी गहिनीनाथाची दीक्षा घेऊन त्यांनी जो जीवन प्रवास केला त्याबद्दल आपण ऐकत आहोत. आज आपण पाहतो आहोत संत निवृत्तीनाथ भाग 3. तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. मागच्या भागामध्ये आपण बघितले विठ्ठल हे परमेश्वराच्या सानिध्यात जाण्यासाठी तीर्थयात्रेस निघून गेले. विठ्ठल हे मोरपंत आणि नीराबाई यांना वय वर्ष 45 वर्षी प्राप्त झालेले पुत्ररत्न होते, पण त्यांना परमेश्वराच्या सानिध्यात जाण्यासाठी तीर्थयात्रेस जाणेच पसंत केले. आज आपण बघूया भाग 3. संत निवृत्तीनाथ. सिद्धोपंत पुढे म्हणाले, शिवाय तुम्हाला हव्या त्या ग्रंथाची व्यवस्था केल्या जाईल. आपण इथेच राहून ध्यानधारणा करावी. विठ्ठलपंतांनी तिथे राहण्याचे कबूल केले. दुसऱ्या दिवशी सिद्धोपंतांनी त्यांची चौकशी केली. म्हणाले, विठ्ठलपंत कसे वाटले इथे? झोप आली ना व्यवस्थित? म्हणाले, रात्री मला दृष्टांत झाला. माझी मुलगी रुक्मिणीचा व तुमचा विवाह झाला. विठ्ठलपंत म्हणाले, पण मला असा काहीच दृष्टांत झाला नाही. सिद्धोपंतांनी त्यांना ब्रह्मचारी, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आणि संन्याश्रम असे 4ही पुरुषार्थाबद्दल समजून म्हणाले, तुम्हाला देवाचा संकेत मिळाल्यावरच हा विवाह होईल असे आश्वासित केले. पहाटे विठ्ठलपंतांच्या स्वप्नात श्रीहरी येऊन म्हणाले, विठ्ठला, तू भक्तीचा पुतळा, ज्ञानाची वस्ती तुझ्यात आहे. तुझ्यात पूर्णपणे वैराग्य बांधले आहे. हे सर्व गुण आकारास येण्यासाठी तू रुक्मिणीशी विवाह कर. तिच्या उदरी सगळं विश्व मंत्रमुग्ध होईल. असं भक्ती, ज्ञान, वैराग्य जन्माला येईल. आणि श्रीहरी गुप्त झाले. सकाळी हे स्वप्न सिद्धोपंतांना सांगितल्यावर त्यांना अतिशय आनंद झाला. लगेच एका शुभ मुहूर्तावर विठ्ठल रुक्माईचा विवाह लावून दिला. विरक्त विठ्ठलपंत प्रपंचाच्या चौकटीत सापडले खरे, पण ते कमळपत्रावरील पाण्याच्या थेंबासारखे, पाण्यात उगवलेल्या कमळासारखे अलिप्त संसार बंधनात पडले. विठ्ठलपंतांनी मन संसारात रमेना. लग्नानंतर सिद्धोपंतांनी जावई लेकीसह पंढरपूरला गेले. सर्वांनी मनोभावे पांडुरंगाचे दर्शन घेतले. तिथून आल्यावर विठ्ठलपंतांनी रामेश्वर जाण्याची सासऱ्यांना अनुमती मागितली. ते मोठ्या जड अंतकरणाने तयार झाले. रुक्मिणीने दाराआडूनच भरल्या डोळ्यांनी निरोप दिला आणि विठ्ठलपंत तीर्थयात्रेला निघून गेले. विठ्ठलपंत श्रीशैल्य, मल्लिकार्जुन, व्यंकटेश, अरुणाचल, चिदंबरम, रामेश्वर, गोकर्ण, कोल्हापूर, कराड, माहुली अशा तीर्थ करत 1 वर्षांनी आळंदीस परतले. दक्षिणेतील सगळे तीर्थ झाली. आता आपेगावला आपल्या घरी जाण्याचा आपला मनोदय सासऱ्यांना सांगितला. त्याप्रमाणे सर्वजण कुटुंबासहित सिद्धोपंत आपेगावला आले. या सर्वांना बघून गोविंदपंत आणि नीराबाई यांना अत्यंत आनंद झाला. पाहुणचार आहेर झाला. 4 दिवस आनंदात घालून सिद्धोपंत पत्नीसह आळंदीला परतले. लेक सुनेचा सुखी संसार कौतुक बघून विठ्ठलपंतांच्या आईवडिलांना समाधानाने आपले कायमचे डोळे मिटले. विठ्ठलपंत पोरके झाले. त्यांचे मूळ वैराग्य पुन्हा जागृत झाले. कुलकर्णी वंताकडेही त्यांचे लक्ष लागेना. गोदावरी काठी जाऊन भजन कीर्तन करावे, ध्यानधारणा करावी. संसारातून त्यांचे पूर्ण लक्ष उडाले. एकट्याने पुन्हा तीर्थाटन करण्यास जाण्याचा विचार जोर धरू लागला. सिद्धोपंतांना विठ्ठलपंत पुन्हा तीर्थयाटनेला जात असल्याचे कळल्याबरोबर ते सत्वर आपेगावला आले. महादेवाच्या मंदिरात असलेल्या विठ्ठलपंतांना गाठून त्यांचे मन वळवून रुक्मिणी व विठ्ठलपंतांना आळंदीला घेऊन आले. पण विधिलिखित वेगळंच होते. आळंदीला प्रवचन चालू असताना प्रवचनात एका संताने सांगितले, ज्या दिवशी वैराग्य प्राप्त होईल त्या दिवशी बायकोच्या संमतीने संन्यास घेऊन चालते व्हावे. ऐकल्यापासून विठ्ठलपंतांनी पत्नी रखुमाईला विचारणे सुरू केले. उलट ती त्यांना जाण्यापासून परावृत्तच करायची धडपड सुरू होती. पण विठ्ठलपंतांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले व एका गाफील क्षणी रखुमाबाई अर्धवट झोपेच्या गुंगीत असताना हुंकार भरला. तीच अनुमती समजून ते निघून गेले व थेट काशी गाठली. तिथे फार मोठे संन्यासी श्रीपाद स्वामींकडून दीक्षा घेतली. स्वामींनी त्यांचे नाव चैतन्य स्वामी ठेवले. इकडे रुक्मिणीला जाग आल्यावर पती गायब झाल्याचे कळले. तिच्या लक्षात सारा प्रकार आला. त्या दिवसापासून ती एकभुक्त राहू लागली. रात्री पाणीशिवाय काहीच घेत नसे. आईने समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ. उलट रुक्मिणीने व्रतवैकल्य आणखी कडक केले. सिद्धेश्वराच्या मंदिराच्या आवारात असलेल्या पिंपळाच्या झाडाला सकाळपासून दुपारपर्यंत प्रदक्षिणा घालायचा नेम केला.
एकदा श्रीपाद स्वामी रामेश्वराची यात्रा करून परत येत असताना आळंदीच्या सिद्धेश्वर देवळात उतरले. देवळाच्या ओवरीत बसले असताना रुक्मिणीच्या प्रदक्षिणा पूर्ण झाल्याने ती घरी जाण्यापूर्वी सिद्धेश्वराला नमस्कार करण्यासाठी मंदिरात गेली. तिथे तिला तेजस्वी स्वामी दिसले. तिने त्यांना नमस्कार केला. स्वामींनी पुत्रवती भव आशीर्वाद दिला. त्याबरोबर तिच्या डोळ्यातून अश्रूंचे थेंब उगळले. ते पाहून स्वामींनी कारण विचारले. पतीने संन्यास घेतल्याचे सांगितल्यावर ते स्तब्ध झाले. तिच्याबरोबर घरी येऊन तिच्या वडिलांना भेटले. त्यांच्या बोलण्यातून कळले की आपण ज्याला दीक्षा दिली ते म्हणजेच या घराचा जावाई रुक्मिणीचा पती चैतन्य स्वामी होय. स्वामींनी दिलेला आशीर्वाद खोटा कसा ठरेल? स्वामींनी सिद्धोपंत व रुक्मिणीला सोबत घेऊन काशी गाठली. क्रमशः